नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता इकडे सत्या मीराचं खूप कौतुक करत असतो आणि म्हणत असतो, माझी धुमके तू खरंच किती हुशार आहे ग, तू किती सॉलिड आहे ग, तुला खूप आयडिया सुचतात, कुठून एवढे आयडिया सुचतात ग तुला। तेव्हा आता इकडे मीरा म्हणते, हे न सगळं माझ्या बाबांनी शिकवलं आहे, माझ्या बाबांनी आम्हाला एक एक गोष्ट अशी करायला सांगितली आहे आणि माझ्या बाबांकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं, असं ते तर त्याला सांगत असते। तेव्हा आता इकडे मीरा मसाला दुधाची तयारी करत असते। तेव्हा तो म्हणतो, मी काही काम करू का? तेव्हा ती म्हणते, हे घ्या काजू बदाम ड्रायफ्रूट्स कुठं, आम्ही तोपर्यंत दूध तापवायला ठेवते। ते सगळं त्या दोघांचं चालू असतं छानपैकी। तर ते दोघं छान मसाला दूध करतात आणि रूममध्ये जातात। तर रूममध्ये ते विचार करत असतात की नेमकं काय करायचं। संजय साखरेचं हे लोक जे असे करतात ना, त्यांना चांगली अद्दलच घडली पाहिजे। आता आपल्या घरातच बघ ना, असे माणसं आहे की त्यांना ना अद्दल घडवल्याशिवाय ते चांगले वागतच नाही, असं तो म्हणत असतो। तेवढ्यात आता इकडे किचनमध्ये पंकज आलेला असतो। पंकजला ते मसाला दुधाचं पातेलं दिसतं, तो आता तो मसाला दूध तिकडे घेऊन जातो आणि पिऊन घेतो। ते घरी पिऊन घेतात। तेव्हा आता इकडे सत्या किचनमध्ये येतो आणि म्हणतो, काय चाललंय, कुठे गेलं मसाला दूध इथलं? तेव्हा आता पंकज म्हणतो, आम्हाला नाही माहिती कुठे गेलं तर। तेव्हा आता ते पंकजनेच पिलेलं असतं। तेव्हा आता इकडे सत्या म्हणतो, मला मसाला दूध पाहिजे म्हणजे पाहिजे। तेव्हा आता पंकज म्हणतो, बनवून घे ना मग, काय लागतं मसाला दुधाला? तेव्हा आता सत्या म्हणतो, मग बनवून दे ना तू, एवढं सोपं आहे ना, मग बनवून दे। कसं बनवतात? तेव्हा आता पंकज म्हणतो, काय नाही, दूध घ्यायचं आणि त्याच्यात जास्त खूप सारे मसाले टाकायचे, झालं मसाला दूध। तेव्हा आता सत्या म्हणतो, तू तिकडे काही कर, मला तुझ्या बायकोच्या हातून करायला सांग, मसाला दूध पाहिजे मला, नाही तर मी तुझ्या कानफट्ट्या फोडेल आता चांगल्याच। तेव्हा आता इकडे देविकाला तो म्हणत असतो, पंकज बनवून दे ना बाबा त्याला एकदाच मसाला दूध बनवून दे ना एकदा। तेव्हा आता देविका म्हणतात, तुम्ही घोळ घालतात आणि इकडे मला करावं लागतं, मी आजपर्यंत कधी मसाला दूध केलं नाही आणि मी का करू, मला नाही करायचं। पण आता इकडे सत्याने त्याला धमकी दिलेली असते, नाही जर कधी मला मसाला दूध भेटला ना तर मी चांगल्याच तुझ्या कानफट्ट्या फोडेल। तर इकडे तो देविकाला खूप हे करत असतो की देविका प्लीज बनवून दे ना, काय ग एवढी तुझ्या गोष्टीवर अडून राहते, तू प्लीज करून दे ना मसाला दूध। तेव्हा आता देविका विचार करत असते, मसाला दूध हवंय का ह्या सत्याला, बघतेच त्याचा हात आता कसा मसाला दूध पाहिजे त्याला तर, आणि चांगली अद्दलच घडवते, मला कामाला लावतो का हा? तेव्हा आता मीरा म्हणते सत्याला, अहो जाऊ द्या ना, कशाला उगाचच, नाही तर नाही आपण बनवून घेऊ नंतर मसाला दूध। पण आता सत्या म्हणतो, नाही मला प्यायचं होतं मसाला दूध तर मी आज पिऊनच राहणार, कारण मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलं होतं आणि मला मसाला दूध प्यायचं आहे म्हणजे प्यायचं आहे। तो पंकज कसाही करो, तर पंक्या बनव का पंक्याची बायको बनव, पण पंक्याच्या बायकोने बनवलं तर अतिउत्तमच। तू MBA झाला आहे ना रे, कसा काय मसाला दुधामध्ये काय टाकतात ते माहीत नाही तुला अजून। तर आता इकडे पंकज म्हणतो, बेबी प्लीज बनव ना, बेबी प्लीज बनव ना। तेव्हा आता देविकामध्ये, थांब आता बनवतेस मी, आता या सत्याला आहे ना चांगली अद्दलच घडवते। तर आता असं म्हणून ते दोघंही किचनमध्ये जातात। तर आता देविका दुधाची पिशवी फोडते, दूध ओतते आणि म्हणते, हा घे खलबत्ता, मग सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे कुटा। तर तो म्हणतो, मी कुटू? मग ती म्हणते, मग मी कुटू का? तुम्ही सगळं रिकामे कामं केले, तुम्ही कशाला प्यायलं हो त्यांचं मसाला दूध उगाचच, रिकामं माझ्याच अंगाभोवती येतं ना, मग ते सगळं तुम्ही पिलं नसतं तर माझ्यावर ही वेळ आलीच नसती, मी आजपर्यंत कधी किचनमध्ये घुसले नाही आहे आणि आज मला हे करावं लागतं आहे। तर ती आता त्याला चांगलेच सुनावत असते, म्हणजे तिच्या नवऱ्याला पंक्याला। तेव्हा ते इकडे सत्या आणि मीरा किचनमध्ये असतात। तेव्हा आता मीरा म्हणते, अहो जाऊ द्या ना, कशाला उगाचच, तिला किचनमधलं काहीच माहिती नाही, उगाच हात वगैरे भाजून ठेवला, तिला गॅस पण पेटवता येतो की नाही काय माहिती। तेव्हा आता सत्या म्हणतो, नाही जे आपल्याशी असे वागतात ना त्यांना अद्दल घडलीच पाहिजे, त्याच्यामुळे तू मध्ये काही पडू नको। तेव्हा आता सत्या आता मीराला शांत बसवतो, थांब मी जाऊन बघून येईल, तू काळजी करू नको। तेव्हा ते इकडे दोघांची भांडणं चालू असतात, पंकजचे आणि देविकाचे। तुम्ही पण काहीच गरज नव्हती त्या मसाला दुधाला हात लावायची, कशाला उगाचच शहाणपणा केला तुम्ही। तेव्हा आता इकडे सत्या म्हणतो, हे बघ मीरा तू इथेच थांब, मी पटकन बघून आलो ते काय करतात तेव्हा। तर तो बघायला जातो किचनमध्ये। तर त्या दोघांना नवरा बायकोचं चालू असतं, ते दोघंही मसाला दूध बनवत असतात। पंक्या मात्र ते थंड्या बैलासारखा तिथे उभा असतो आणि देविका सगळं का करत असते, ती जसं सांगेल तसंच पंकज आता करत असतो। तर आता इकडे सत्या बघत असतो। तर आता ती आता म्हणजे
केसरची डब्बी वगैरे सगळं सामान घ्यायला बाजूला टॉपवर गेलेली असते. तेवढ्यात आता ती केसरची डब्बी न घेता ती केसरची डब्बी तिथेच खाली ठेवते आणि मसाल्याचा डब्बा घेते आणि मसाल्याच्या डब्यामधलं तिखट आता त्या दुधामध्ये टाकते कलर येण्यासाठी. तर आता हे सगळं सत्या बघत असतो. सत्या म्हणतो असं काय, मला तू अद्दल घडवणार का, बघतोस मी तुझी आता कशी अद्दल, तुलाच घडवतो. तर आता मंडळी हे सगळं सत्याने त्याच्या डोळ्याने पाहिलेलं असतं. तर आता इकडे पंकज म्हणतो हे पोरी बाई काय करते तू हे. तर ते सत्याला माहिती पडलं आणि तो चांगलाच आपल्याला उपटून काढेल, उगाच त्याच्या नादी नको लागू. तेव्हा ती म्हणते त्याने मला कामाला लावलं ना, मग मी त्याला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही, मी अद्दल घडवेलच. तेव्हा आता पंक्या म्हणतो अच्छा ठीक आहे, त्याला अद्दल घडवायची का, मग काही हरकत नाही, चल टाक. पण काही झालं ना तर मीच मार खाईल त्याच्या हातचा, असं तो म्हणत असतो. तेव्हा ती म्हणते की काही मार खाणार नाही, त्याला अद्दल घडवायची ना, घडू दे त्याला अद्दल जराशी. तेव्हा आता ती ते ग्लास तयार करते, त्यामुळे तिने तिखट मिरची पावडर टाकलेली असते त्या दुधामध्ये. तेव्हा आता ती सत्याकडे तिकडे घेऊन जाते हॉलमध्ये. तर त्या ठिकाणी सत्या म्हणतो झाला का मसाला दूध झालं का, आणि एवढं लाल लाल भरपूरच दिसतंय ते, पण काय ग धुमके तू कसं एवढं जास्त लाल झालं नाही का, आपलं एवढं जास्त लाल नव्हतं झालं. तेव्हा आता मीरा म्हणते हो तिने जास्त केसर टाकले असेल. आता मीराला काही माहिती नसतं की नेमकं चाललंय काय, ते सगळं सत्याला माहिती असतं. सत्याने सगळं त्याच्या डोळ्याने पाहिलेलं असतं की देविकाने आणि पंकजने काय प्लॅन केलेला असतो. तेवढंच आता निरूपा येते आणि म्हणते काय चाललंय, हळू बोला की जरा, मसाला दूध देते माझी सून तर मग पी की. तेव्हा आता हा म्हणतो सत्या की मसाला दूध तुझ्या सुनेने केलं आहे ना, तू पिऊन बघ ना, मग तुझ्या सुनेने लाडक्या सुनेने केलेलं आहे, पिऊन बघ. तेव्हा आता निरूपा आता तो एक ग्लास हातातच घेते. देविका आणि पंकज दोघे एकमेकांकडे बघत असतात त्यांना, कारण आता तो ग्लास आता जर कधी निरूपाने पिला तर मग आता चांगलंच आपलं भांडं फुटेल असं आता देविकाच्या मनात येत असतं. पण आता इथे मात्र मीराला काही माहिती नसतं. तेव्हा आता सत्या म्हणतो मी आता एकेकाला अशी अद्दल घडवून आणेल ना, जो माझ्या वाईटात जाईल, जो माझं वाईट करेल त्याला मी अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. आता असं सत्या म्हणत असतो, कारण सत्याला खूप राग आलेला असतो. तर तो कोणाचंही चांगलं करायला जातो तेच लोक त्याचं उलटं करत असतात, म्हणून आता सत्या त्यांना धमकीच देतो. तर दुसऱ्या दिवशी सत्या तर संजय साखरेच्या बायकोला फोन लावतो आणि मुद्दाम शर्टची कॉलर एका तोंडात पकडून आता मुद्दाम असं बोलत असतो की तिला संशय येऊ ना म्हणून, की संजय साखरेच्या डोक्यामध्ये झाड पडलंय. तेव्हा आता संजय साखरेची बायको एवढी घाबरते की आता ज्या ठिकाणी तो संजय असतो त्या ठिकाणी ती जाते. तर आता इथे संजय आणि सत्या आणि मीरा त्या दोघांचा तिचा पाठलाग करत असतात. तर तिचा पाठलाग करत असतात तेव्हा ती ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी आता तिथे संजय असतो. तर ती आता दरवाजा ठोठावते आणि मग म्हणते काय झालं तुम्हाला, बरं आहे तुम्ही, काय झालं. तेव्हा तो म्हणतो काय झालं, तू इथे कशाला आली, तुला जर कधी कोणी पाहिलं आपण दोघी सोबत आहे तर मग आपला प्लॅन सगळा फसून जाईल असं तो म्हणत असतो. त्याची बायको म्हणते अहो तुमची तब्येत बरी आहे, तुम्हाला कुठे लागलं. ती त्याच्या अंगाकडे शरीराकडे सगळं बघत असते. तेव्हा तो म्हणतो मला कुठेच काहीच लागलं नाही आहे, पण काय झालं तरी काय सांग ना मला. तेव्हा त्याची बायको म्हणते अहो तुमच्या एका मित्राने मला फोन करून सांगितलं की संजयच्या डोक्यात झाड पडलंय. तेव्हा आता मी एवढी घाबरली म्हणून मी तुमच्याकडे येऊ आली आणि काय झालं काय नाही ते बघायला. तेव्हा आता तो म्हणतो बाई तू इकडे कशाला आली, तुला मुद्दाम फोन आला असेल, मी बाहेर गेलोच नाही तर माझ्या डोक्यात झाड कसं काय पडेल असं आता संजय तिला सांगत असतो. तर कोणत्या मित्राने सांगितलं तुला, सांग बरं कोण आहे तो मित्र. तेव्हा आता त्या ठिकाणी ती म्हणते मला नाही माहिती, फोन आला होता मला. तेव्हा आता त्या ठिकाणी सत्या आणि मीरा समोर उभे राहतात आणि म्हणतात मी आहे तो मित्र, मी फोन केला होता. तर आता मीरा आणि सत्या दोघं एकमेकांकडे बघतात, कारण आता सत्याने त्या संजय साखरेचा पर्दाफाश केलेला असतो, त्याला म्हणजे तोंडावरच पाडलेलं असतं. तर मंडळी आता संजय साखरेचं सत्य तर आता समोर आलं. तर त्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की त्या सत्या संजय साखरेला कसा अद्दल घडवतो ते, आणि संजय साखरेसोबतच आता तो पंक्याला आणि देविकालाही कसा अद्दल घडवतो ते आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका की तुम्हाला असेच नवनवीन अपडेट येत राहतील. तर मंडळी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा की तुम्हाला नवनवीन अपडेट पाहायला मिळतील.